मोफत मोहटा देवी दर्शनाला टीव्ही सेंटरवरून प्रारंभ, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात, पदावर आल्यावर यात्रा बंद करतात। सुजय विखे पाटील यांचा खासदार निलेश लंके यांना अप्रत्यक्ष टोला। विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे मोहटा देवीचे दर्शन नवरात्रात माता भगिनींना घडावे यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे। या दर्शन यात्रेचा शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी सावेडीतील टीव्ही सेंटर येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश सोनवणे पाटील, धनंजय जाधव, अनिल बोरुडे, नितीन शेलार, महेश गुगळे, हर्षल बोरा आदींसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। दररोज माता भगिनींना दर्शन घडवणार असून या यात्रेसाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे। DN24 नगर न्यूज। पावन सणानिमित्त माझे जुने सहकारी मित्र योगेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने 18व्या वर्षी देखील श्री क्षेत्र मोहटा कातरणी तालुका या ठिकाणी आमच्या माता भगिनींना दर्शनाची व्यवस्था करून दिलेली आहे। परमार्थ करत असताना राजकीय स्वार्थ न ठेवता आज कुठलंही पद नसताना त्यांनी आपल्या शब्दावर कायम राहून आपल्या माता भगिनींना एक अभूतपूर्व असं आयोजन करत दर्शन करून नाश्त्याची सोय आणि अशा अनेक योजना योगेशने केलेल्या आहेत। अनेक लोक असे आहेत की जे पदाला येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा प्रकारच्या यात्रा आयोजित करत होते। पदावर आल्यानंतर त्या यात्रा बंद करण्यात आल्या, पण हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो पदावर नसताना देखील अशी यात्रा थांबवत नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे। मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या सर्व आयोजकांना या यात्रेसाठी नवरात्रीच्या दर्शनाची शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्रीराम। DN24 नगर न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, पोस्ट लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।